प्रेक्षक हो, ज्योतिषशास्त्र आणि त्या शास्त्राबद्दल आपल्या मनात अनेक शंका आणि प्रश्न असतात. या प्रश्नांची काही उत्तरं शोधण्यासाठीच आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये एका खास व्यक्तीला इथं बोलवलंय. विशेषतः ज्यांचा अभ्यास अंक ज्योतिष आणि वैदिक ज्योतिष याच्यामध्ये आहे. तर आज आपल्याकडं सत्यवेद माध्यम समूहामध्ये इथं उपस्थित आहेत गिरीश जोशी, जे नागपूरहून आपल्या सांगलीमध्ये आलेत आणि आज आपण त्यांच्याशी याच विषयावरती चर्चा करणार आहोत. मी गिरीश जोशी यांचं आपल्या सत्यवेद माध्यम समूहाच्या वतीनं स्वागत करतो. नमस्कार. जय श्रीराम. नमस्कार सर, आज आपण इथं आलेला आहात तर ज्योतिषशास्त्र आणि या संदर्भात आपला अनेक वर्षांचा अनुभव आणि अभ्यास आहे. साधारण माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 20 वर्षांपासून तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि तुमचा 20 वर्षांचा अंक ज्योतिषाचा आणि वैदिक ज्योतिषाचा अभ्यास आहे. तर मला तुम्हाला सुरुवातीलाच असं विचारायचं आहे की ज्योतिषशास्त्र आणि या शास्त्राबद्दल प्रत्येकाला जिज्ञासा असते, तर तुम्हाला ही या विषयाची गोडी कशी लागली आणि तुम्ही या विषयांकडे कसे वळलात, याच्याबद्दल काय सांगाल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिषशास्त्र या शब्दातच ज्योतिष या शब्दात 2 शब्द आले. हां, ज्योती अस्य. बर. आता याचा अर्थ असा की तुम्हाला दिशा दर्शन करण्याचं काम हे शास्त्र करते. बर बर. मग ते शास्त्रातली ज्योतिषशास्त्रातली कुठलीही शाखा असो. पुष्कळदा बरेच जण त्याच्यावर निर्भर झाल्यासारखे होतात, हे अत्यंत चुकीचं आहे. ज्योतिषशास्त्र तुम्हाला दिशादर्शनाचं काम करते आणि त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं जर आपली वाटचाल राहिली तर आयुष्यामध्ये आपल्याला बऱ्याच क्षेत्रामध्ये सक्सेस, यश हे मिळतेच. बर. आणि याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला. बरं, आयुष्यामध्ये बऱ्याच खस्ता खाल्ल्या, बर बर. बरेच संकट मी झेलले आयुष्यात. बर, म्हणजे जनरली आपण बोलताना असं म्हणतो की आधी अनुभवले आणि मग सांगितले. हा, तसं तुमच्या बाबतीत झालेलं आहे. हा, आणि जसजसा माझा विश्वास वाढायला लागला बर बर. त्यानंतर मी बारकाईने याच्यामध्ये शिरलो आणि त्याचा अगदी बारकाईने अभ्यास करायला सुरुवात केली. बर बर. सुरुवातीला वैदिक ज्योतिषाचा केला, कुंडली शास्त्र वगैरे वगैरे. नंतर अंक ज्योतिषशास्त्राबद्दल देखील माझ्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली. बर. आणि मग या शास्त्राकडे देखील वळलो. बर. आणि नंतर माझ्या हे लक्षात आलं की नाही, याच्यातही तथ्य आहे. बर. केवळ अमुक अंक आहे त्या अंकामुळे अंमल असंही नाही. त्याचा नीट बारकाईने विचार करून त्या पद्धतीने वाटचाल जर ठेवली तर तुम्हाला नक्की त्याचे बेनिफिट्स मिळतात. बर. सगळ्यात महत्त्वाचं कसं होते, पुष्कदा लोकांच्या अपेक्षा असतात ज्योतिषशास्त्र आहे म्हणजे मी असं घेतलं आणि हे उपाय केलं आणि माझं आयुष्य बदलून गेलं, असं होणार नाही. बर बर. त्यांनी सांगितलेल्या त्या पद्धतीने त्या दिशेने जे तुमची वाटचाल जर केली आणि त्या पद्धतीनं तसे उपचार किंवा उपाय जर केलेत तर तुम्हाला आयुष्यामध्ये नक्की त्याचं बेनिफिट किंवा यश हे नक्की मिळेल. तर माझा प्रश्न तुम्हाला असा होता की तुम्ही या विषयांकडे कसे वळलात? आता हे करत असताना मी देखील बऱ्याच गोष्टी, मी ग्रॅज्युएशनपर्यंत माझं शिक्षण झाल्यानंतर माझ्या डोक्यात कधीही नोकरी हा विषय पहिल्यांदा आला नव्हता. बर. व्यवसायच करावा हे पूर्वीपासून माझ्या डोक्यात. पण आता सुरुवातीला व्यवसाय करायला आर्थिक प्राप्ती हे ते वगैरे करू म्हणून मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक अनुभव म्हणून काही दिवस सुरुवातीला पुण्याला, मुंबईला, कोल्हापूरला, इंदोर, ग्वाल्हेर अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी केल्या. पण त्याच्यात माझं सांगितलं त्या पद्धतीने माझं समाधान कधी झालं आणि मग व्यवसायाकडे माझी उतरण्याची इच्छा झाली. आता मुळातच याच्यात माझा इंटरेस्ट होता, आवड होतीच. आणि मी तुम्हाला सांगितलं की त्या पद्धतीने नंतर ज्यावेळेस मला याचा अनुभव पण आला त्यावेळेस मी अजून खोलवर याच्यात गेलो आणि मग या विषयाला याच्याकडेच वळलो पूर्ण आणि हा माझा व्यवसाय बनवला. मी माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही ज्योतिषशास्त्र या विषयामध्ये ज्योतिर्भास्कर नावाची तुम्ही पदवी प्राप्त केलेली. ज्योतिष भास्कर. आणि तुमचा 20 वर्षांचा या विषयातला अभ्यास आहे, गाढा अभ्यास आहे आणि तुमचा अनुभव आहे. तुमच्याकडेही बऱ्याच लोकांची एजा असेल, अनेक प्रश्न तुमच्याकडे येत असतील. याच्यामध्ये विशेषतः वैदिक ज्योतिषशास्त्र आणि अंक ज्योतिषशास्त्र याच्यामधला नेमका फरक काय आहे? आता या सगळ्या जेवढे ज्योतिषशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा आहेत, बर, या सगळ्या शाखांचं मूळ जर कुठं असेल ना तर ते वैदिक ज्योतिषात आहे. बर बर बर. मूळ हे आहे. बर. यानंतरच्या शाखा आहेत. बर बर. आता वैदिक ज्योतिषशास्त्र मूळ आधार कसं, कुंडली. आपण जे पुष्कळदा जन्मकुंडली मांडतो, बर, ती जन्मकुंडली हा मूळ आधार आहे. बर बर. मग त्या मूळ कुंडलीमध्ये असलेले 9 ग्रह, 9 ग्रहांची एकंदरीत स्थिती, त्यांचा तुमच्यासाठी किती बेनिफिशियल आहे
किती तुम्हाला नुकसानदायक ठरू शकतात, हे जसं आपण त्या ह्याच्याने ठरवतो तसंच अंक ज्योतिषशास्त्रामध्ये देखील आहे. बर पण मी सांगितलं त्या पद्धतीने मूळ आधार हा वैदिक ज्योतिषाचा आहे. बर बर आता जशी कुंडली आपण वैदिक ज्योतिषामध्ये मांडतो तशीच कुंडली अंक ज्योतिषशास्त्रात देखील मांडल्या जाते. बर बर तर त्याला अंक ज्योतिषशास्त्रात लोशू ग्रीड म्हणतात. बर बर हा जापनीज किंवा चायनीज असा शब्द म्हटला तरी चालेल त्याला, बरं. अशा पद्धतीने. तर जी कुंडली आपण वैदिक ज्योतिषशास्त्रात मांडतो त्या पद्धतीची कुंडली आपण अंक ज्योतिषशास्त्रामध्ये देखील मांडतो. जसं कॅल्क्युलेशन आपण वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मकुंडलीचं करतो, बरं. सेम तशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आपण लोशू ग्रीडचं किंवा या अंक ज्योतिषशास्त्रामध्ये जी कुंडली मांडतो त्याचं करतो. आणि त्याच्यावरून मग आपण ठरवतो कुठल्या ग्रहांची ऊर्जा भरपूर आहे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, किंवा कुठल्या ग्रहाची ऊर्जा पूर्णतः कमी आहे, मग त्याला काय बेनिफिट मिळत आहेत किंवा काय त्याचं नुकसान होतं आयुष्यामध्ये ते त्या कुंडलीवरून आपण ठरवू शकतो. तुम्ही आता सांगितलं की कुंडलीमध्ये बरेच काही आकडे आणि ह्या गोष्टी असतात हो. आणि मग अंक ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा ते येतात. हो. आता ज्योतिष म्हटलं की आपल्याला भविष्य लक्षात येतं किंवा डोळ्यासमोर येतं. प्रत्येकाला त्याची जिज्ञासा असते की भविष्यामध्ये मला त्याचा कितपत लाभ होणार, कोणत्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडणार. आता भूत, भविष्य आणि वर्तमान अशा 3 गोष्टी आपण मानतो. वर्तमानामध्ये आज आपण जगतोय. भूतकाळ हा आपला होऊन गेलेला असतो आणि आपण भविष्याबद्दल प्रत्येकाला चिंता असते. तर माझा प्रश्न असा आहे की भविष्य आपल्याला पाहता येतं, पण भूतकाळामध्ये एखादी जर घटना घडून गेली असेल तर ही ज्योतिषशास्त्रातून कळते का? ज्योतिषशास्त्रामधून भूतकाळात देखील या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन, त्याच्यासाठी त्याचं पूर्ण कसं असतंय आपल्या याच्यामध्ये अंतर्दशा महादशा हा एक कॉलम असतो. आता भूतकाळात होऊन गेलेल्या याच्यामध्ये जसा जन्म होतो तशा क्षणाला, ज्या क्षणाला आपला जन्म होतो त्या क्षणाला आपले महादशा सुरू होतात. साधारणतः वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये 120 वर्षाचा आहे, विंशोत्तरी महादशा असं त्याला नाव आहे. बरं. 120 वर्षाचा म्हणजे पूर्ण सरासरी 120 वर्षाचं आयुष्यमान मानलं गेलेलं आहे. बरं बरं. आता आपण तेवढं काळ जगत नाही वगैरे हे त्या गोष्टी वेगळ्या, नंतर त्याचे कारणही वेगळी आहेत. पण 120 वर्षामध्ये येणारे टप्पे ठरवतात कुठला पिरियड तुमचा कसा आहे, चांगला आहे किंवा भूतकाळात गेलेला पिरियड तुमचा कसा गेला. आता समजा माझं आयुष्य, आता समजा 60 वर्षाचं माझं आयुष्य आहे, पण एखाद्याने मला विचारलं की बा मला हे सांगा बरं, माझं वयाचे 25 ते 30 वर्ष आयुष्य वय असताना माझा तो पिरियड कसा गेला हे जर सांगाल तर मी लगेच त्याची जन्मकुंडली म्हणजे जन्मपत्रिका आणि त्यावेळेस त्याचा पिरियड जो पिरियड सुरू होता अंतर्दशा महादशा तो हे करून मी पाहीन, जुळवून पाहीन आणि त्याच्याने सांगेन की नाही बा या पिरियडमध्ये तुम्हाला लाईफमधले सगळ्यात जास्ती सक्सेस या लाईफ पिरियडमध्ये मिळेल किंवा या पिरियडमध्ये सगळ्यात जास्ती डाऊनफॉल तुमच्या आयुष्यामध्ये यावेळेस आला, हे मी त्याच्यावर त्यांना परफेक्ट सांगू शकतो. म्हणजे तुम्ही आत्ता जे सांगितलं जसं की माझा प्रश्न होता की कुंडली बघून तुम्ही त्या व्यक्तीच्या भूतकाळामध्ये कोणत्या घटना घडलेल्या आहेत हे सांगू शकता. की जसं की भूतकाळातली घटना आपल्याला समजू शकते, तसंच भविष्यकाळातली एखादी घटना जर आपल्याला जाणून घ्यायची असेल ते एक रहस्य आहे. मग ते कसं होणार, काय होणार या शंका किंतु परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये असतात. तर ते गणित जे तुम्ही मांडतात ते नेमकं कसं मांडलं जातं आणि मग तुम्ही ते कसं मांडणी करून एखाद्या व्यक्तीचं भविष्य तुम्ही त्याचं विश्लेषण करता याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल, किंवा ते कॅल्क्युलेशन कसं जुळवलं जातं? याच्यात कसं असतंय, वैदिक ज्योतिषशास्त्राचा विचार करत असताना वैदिक मूळ आधार मी जसं सांगितलं की जन्मकुंडली आहे. जन्मकुंडलीमध्ये असणारे 12 वेगवेगळे स्थानं आणि त्या स्थानामध्ये असलेले ग्रह, अर्थात मग हा विषय थोडासा अजून मोठा होतो. त्याच्यात म्हणजे त्या स्थानांचे स्वामित्व कुणाकडे आहे, त्या ग्रहाची अंतर्दशा महादशा सुरू आहे का, त्या ग्रह तो कर्तरीमध्ये आहे का, म्हणजे 2 पापग्रहांच्या मध्ये बसलेला आहे का, तो त्याच्या शत्रुस्थानामध्ये बसले आहे का, या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार करावा होता. आता मी मगाशीच म्हणताना म्हणालो होतो की त्याच्यावर पूर्ण आत्मनिर्भर राहण्यापेक्षा दिशादर्शनाचं ते काम करते. समजा एक समजून चालू की तुमच्या पत्रिकेमध्ये मला असं वाटतं, मी पत्रिका बघत असताना की अपघाताचा योग येऊ शकते, पण याचा अर्थ असा नव्हे की तुमचा भविष्यामध्ये अपघात झालाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणाचा एखाद्याचा मृत्यू झालाच पाहिजे अशी त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्राची संकल्पना नाही किंवा कल्पना नाही. त्याच्यात तुम्हाला तो दिशादर्शन करतोय की बघ बा हा इकडून जाणारा अंधारी रस्ता आहे, इकडून गेलास तर तू विहिरीत पडशील, पण हा प्रकाशाची वाट आहे, याच्यात सरळ गेला तर तू गंतव्यस्थानापर्यंत पोहोचशील.
तर त्याच्या वेळेस हे जर कुंडली आपल्याला दाखवत आहे, जन्मपत्रिका आपल्याला आहे, तर आपण योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. बरोबर. म्हणजे होणारं नुकसान टाळू शकतं हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगताय. बरं. तर त्याच्यामुळे भविष्याच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला, तसंच अंकज्योतिषशास्त्र आहे. आता जसं हे वैदिक ज्योतिषशास्त्र झालं, तसं आपल्या अंकज्योतिषशास्त्राचा जर विचार केला तर नवग्रहांचा विचार, नव अंकांचा विचार होतो. बरं बरं. आता अंकज्योतिषशास्त्रात 1 ते 9 हे 9 अंक म्हणजे 9 ग्रह आहेत. बरं बरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आयुष्यामध्ये आपल्याला जे बदलवता येत नाही आणि जे अंक बदलवता येत नाही ते म्हणजे आपली जन्मतारीख. ईश्वरी कृपेने आपल्याला मिळालेली जन्मतारीख हे आयुष्यात कधीच बदलवत नाही. बाकी इतर सगळ्या 1000 गोष्टी तुम्हाला आयुष्यात बदलवता येतील. आता हल्ली आपण जन्म एखाद्या मुलाचा होताना सुद्धा तो कधी व्हायचा ती वेळ पाहून करण्याची पद्धत सुरू झाली. मग त्यानुसार मग ती कुंडली बदलते का? बदलते. आता नॉर्मल डिलिव्हरी समजा 9 तारखेची होणार होती, पण काही कारणास्तव किंवा मुद्दाम इच्छा आहे म्हणून तिथी चांगली आहे, डेट चांगली आहे म्हणून 1 तारखेला केलं, तर ते जन्मकुंडलीमध्येही फरक पडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिग्री सेल्सिअसमध्ये ग्रहांच्या पुष्कळ अंतर पडते. होय. आणि आपण ग्रहांचा विचार करत असताना तर किती डिग्रीला आहे याचा देखील बारकाईने विचार करतो. म्हणजे आता फरक कसा पडतो याचं सांगतो. 2 जुळे मुलं 5-5 मिनिटांनी जरी जन्माला आले तर त्यांची कुंडली दिसताना सारखी दिसेल. बरोबर. पण त्यांच्या ग्रहांच्या डिग्री सेल्सिअसमध्ये फरक पडलेला असेल. बरं. तर होऊ शकते. दोघांच्या स्वभाव एकसारखाच असला पाहिजे असं नाही. मलाही जुळे आहेत. बरोबर. कदाचित दिसण्यामध्येही थोडाफार फरक राहू शकतो. बरोबर. तर हा सगळा फरक त्याच्यामध्ये पडतो. पण बरेच जण प्रारब्धाने मिळणारा हा जन्म आहे. इव्हन तुम्ही सिझरिन करत असाल आणि त्यावेळेस जन्म एखाद्या मुलाचा घडवून आणत जर असाल तरी त्याच्या प्रारब्धामध्ये ते लिहिली होती म्हणून ते सिझरिन त्या दिवशी झालं. बरोबर. हे नक्की. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं स्वतःहून काही अशी तारीख निवडून कुठली गोष्ट करायची ठरवली तर तो फक्त वेळ बदलू शकतो. वेळ बदलू, पण प्रारब्ध नाही बदलू शकतो. प्रारब्ध नाही बदलू शकतो. त्याची जी ठरलेली आहे त्या प्रारब्धावरच त्याचा जन्म होणार. बरं. पूर्वलिखितच आहे ते. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये येणं हे सुद्धा प्रारब्धाचा भाग आहे. हा, ते तसे कर्म करायला भाग पाडतोच. बरोबर. प्रारब्ध. आता हल्ली आपण सगळीकडे बघतो की बऱ्याचदा आपल्याकडं सोशल मीडियावरती अंकशास्त्र किंवा अंक ज्योतिषशास्त्र याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. आणि लोकांचाही त्याच्यावरचा आज बऱ्यापैकी विश्वास वाढतोय. तर हे नेमकं अंक ज्योतिषशास्त्र कसं आहे, त्यातलं तथ्य जे काय असेल याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? त्याचा काय आपल्या मनावरती किंवा व्यक्तीवरती परिणाम होतो? अंक ज्योतिषशास्त्र देखील वैदिक ज्योतिषशास्त्र जसं सांगितलं, अंक ज्योतिषशास्त्राचं देखील आपल्याला मिळालेले आयुष्यामध्ये प्रारब्धामुळे मिळालेले जे अंक आहेत त्याचा आयुष्यामध्ये आपल्याला काय फायदा करून घ्यायचा आहे, किंवा एखादा अंक आयुष्यामध्ये मिळालाच नाही, कारण सगळे अंक तर मिळणं शक्य नाही. बरोबर. ते एखादा अंक मिळाला नसेल पण त्या अंकाची एनर्जी मला जर पाहिजे तर ती कशी मिळवता येईल, याच्यासाठी अंक ज्योतिषशास्त्रामध्ये देखील वेगवेगळे उपचार किंवा उपाय हे दिलेले आहेत. पण त्यातल्या त्यात सांगतो की ज्या विशिष्ट तारखेला आपण जन्माला आलो, आता एक काम करू, तुमची जन्मतारीख मला सांगा. 1/9/1985. 1/9/1985. आता 1 तारीख हा रवीचा दिवस, रविवार, किंवा 1 हा अंक जो आहे हा रवीचा अंक आहे. बर. रवी म्हणजे 1 अंक, मान, आयुष्यामध्ये मान, सन्मान, यश, कीर्ती, प्रमोशन किंवा आत्मा, या सगळ्या गोष्टीचं कारकत्व रवीकडे आहे. असा अतिशय उत्तम अंक जन्मतारखेला मिळाला. पूर्ण जन्मतारखेची जर तारीख केली, आपण साधारणतः अंकज्योतिष शास्त्रामध्ये विचार करता जन्मतारीख, फक्त तारीख, तो म्हणजे मूलांक असतो, आणि पूर्ण जन्मतारखेची जी टोटल करतो तो भाग्यांक असतो. तर साधारणतः जास्तीत जास्त विचार करता मूलांक आणि भाग्यांक या 2 गोष्टींचा विचार आपण जास्ती करतो. आता तुमची 1 ही मूलांक आला हा. आता 1 तारीख काय म्हटलं, 1/9 आणि 10 आणि 1985 ची टोटल येईल 23 आणि हे 10 टोटल 33ला परत एका अंकावर आणायचं, म्हणजे 3 अधिक 3 बरोबर, म्हणजे 6 हा शुक्राचा अंक. बर. शास्त्रामध्ये प्रेम, प्रणय, विवाह, कलात्मकता या सगळ्या गोष्टीचं कारकत्व या शुक्राकडे आहे. आता बघा, मी जे म्हटल्यानंतर अंक किती प्रभाव पडतो किंवा दिसून पडते आयुष्यामध्ये. आता 6 अंक या सगळ्या गोष्टीचा तुम्ही
माध्यम समूहामध्ये आहात, सोशल मीडिया हा आहे. आता हा शुक्र जो आहे तो इतका तुम्हाला सपोर्ट करतो, तुमच्या मुलाखती लोकांना आवडतील, तुमचे कार्यक्रम लोकांना आवडतील, किंवा तुमचा स्वतःचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये राहील. या क्षेत्रामध्ये अजून काय काय वेगवेगळे डेव्हलपमेंट आपल्याला करता येतील का, लिखाणाची देखील आवड निर्माण होऊ शकते, किंवा माझ्या मते माझं तुमचं सत्यवेदचं हे प्रकाशन हे देखील 6 अंकाच्या अंतर्गत येते. आणि याच्यामध्ये बोलण्याचं कला, बोलण्याची कला, वक्तृत्व कला, लोकांशी संवाद साधण्याची कला, हे सगळं 6 मध्ये म्हणजे हे किती मॅच होत आहे बघा. आणि याच्यामुळे तुम्हाला यशप्राप्ती. एक हा अंक तुमचा मुलांक असल्यामुळे सूर्य, आणि एक अंक केवळ यशप्राप्तीच नाही तर हा अधिकार. साधारणतः एक, आता ज्याच्यात कसं आहे काय माहीत नाही, पण मी एक सांगून राहतो, एक अंक जो आहे याला शक्यतो आपल्या हाती 4 लोकांनी आपल्यासोबत राहावं, आपल्यासोबत काम करावं, मला कुठेतरी त्यांना कुठेतरी कामाला लावता येईल बा, ही मनीषा सारखी असते. तर हा अंकाचा प्रवास आवडतो. पण माझं या बाबतीत पुन्हा एक म्हणणं आहे, केवळ हे आहे म्हणून त्याच्या मागे तसंच गेलं पाहिजे. हे दिशादर्शनाचं काम करतात, किंवा या पद्धतीच्या ऊर्जा मिळाल्यामुळे तुम्हाला तसे काम करण्याची इच्छा होते. पण पूर्णतः याच्यावर निर्भर राहूनही चालणार नाही. बरोबर. आता हे झालं फक्त मुलांक आणि भाग्यांक आहे. याच्या सोबत तुमचं नामांक काय आहे, म्हणजे मग मी तुम्हाला जे म्हटलं की एखाद्या विशिष्ट माणसाला एखाद्या विशिष्ट ग्रहाची ऊर्जा मिळत नसेल, एखाद्या अंकाची ऊर्जा मिळत नसेल, तो कसा मिळाला, मग तो त्याच्या नावामध्ये काही बदल करून मिळत आहे का, त्या अंकावर आणता येईल का. पण तो नामांक करत असताना या मुलांक आणि भाग्यांकाशी जुळणार आहे की शत्रुत्व करणार आहे, हे अशा सगळ्या विविध माध्यमातून आपल्याला अंक ज्योतिषामार्फत एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं डेव्हलपमेंट किंवा त्याच्या कार्यामध्ये त्याला यश किंवा त्याचं समाधान, हे सगळं हेल्थ, रिलेशन, वेल्थ, या सगळ्या गोष्टीवर आपण या माध्यमातून प्रभाव टाकू शकतो. ज्योतिषशास्त्रामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की आता वैदिक ज्योतिषशास्त्र किंवा अंक ज्योतिषशास्त्र किंवा हस्तरेषा हे एक शास्त्र आहे. रत्नशास्त्र हा एक परत पुन्हा वेगळा प्रकार आहे. तर या सगळ्या शास्त्रांमध्ये सर्वात प्रभावी असं शास्त्र कोणतं आहे? तर मी या सगळ्याचं मूळ हे वैदिक ज्योतिषशास्त्र आहे. बर. आणि या वैदिक शास्त्राच्या ज्या उपशाखा आहेत, मग प्रत्येक ऋषीमुनींनी, आचार्यांनी वगैरे ज्या ज्या पद्धतीने त्या पद्धतीतला बारकाईनं अभ्यास केला, त्याचं संशोधन केलं, त्याच्यातून आता रत्नज्योतिषशास्त्राचा विषय आला, म्हणजे नाव आलं म्हणून सांगतो. आता रत्नज्योतिष हे नंतर आलेलं आहे. बर. त्याच्या आधी त्याला कामू आपण कलर थेरपी, म्हणजे मराठीत त्याला काम म्हणता येईल कलर, रंग, विशिष्ट पद्धतीच्या रंगाचं पाणी तयार केलं जायचं. हे रत्ननंतर, म्हणजे आता समजा तुम्हाला गुरुग्रहाची ऊर्जा कमी आहे, गुरुग्रह पिवळ्या रंगाचा, आणि तुमच्यासाठी गुरुग्रहाची ऊर्जा जास्ती आहे, तर एक विशिष्ट ती प्रक्रिया असायची रत्नज्योतिष शास्त्राची फार पुरातन प्राचीन काळामध्ये. त्या पद्धतीचं पाणी घरात तयार करून ठेवलेलं असायचं. मग तुम्हाला प्रत्येकाच्या घरामध्ये, म्हणजे जे काही जाणकार असतील त्यांच्यात, पांढऱ्या रंगाचं पाणी वेगळं, निळ्या रंगाचं पाणी वेगळं, पिवळं वेगळं, लाल वेगळं, हिरवं वेगळं, ह्या सगळ्या. मग पिवळं आहे म्हणजे ते गुरुसाठी, हिरवा आहे म्हणजे ते बुधासाठी, लाल आहे म्हणजे ते मंगळासाठी, पांढरा आहे ते बुधासाठी, काळा आहे ते शनीसाठी, असे वेगवेगळ्या या पद्धतीने ती उपचार पद्धतीची. आता रत्नांनी उपचार केले जातात, की समजा एखाद्या माणसाला एखाद्या विशिष्ट ग्रहाची ऊर्जा कमी आहे, समजा मी समजला चंद्र 2 नंबर, अंक ज्योतिषशास्त्रामध्ये 2 नंबर हा चंद्राचा आहे. आणि चंद्र शास्त्रामध्ये चंद्राला चंद्रमा मनसो जातः, मनाचं कारकत्व चंद्राकडे आहे. जगामध्ये जेवढे वेडसर लोक दिसतात किंवा रस्त्याने वगैरे जाताना वगैरे दिसतात, ते एखादं तुम्ही ज्योतिषकार जरी नसले, जर म्हटलं की खूपच हे वगैरे याचा चंद्र डिस्टर्ब आहे असं जर म्हटलं तर तुमचं म्हणणं परफेक्ट राहील. कारण ज्या आयुष्यामध्ये ज्या मनाने आपल्या क्रिया घडून येतात त्याच्यामागचं मूळ कारण असते चंद्राची ऊर्जा. आता चंद्राच्या ऊर्जा किती प्रभाव टाकू शकते आयुष्यावर हे जर बघायचं असेल तर 2 उदाहरणं आपल्याला लहानपणापासून शिकवले गेली आहेत आणि आपण प्रत्यक्ष बघतोय. पौर्णिमा आणि अमावस्या. ज्या दिवशी चंद्राच्या पूर्ण ऊर्जा पृथ्वी तलावर पडतात त्या दिवशी समुद्रासारख्या महाकाय सागराचं पाणी देखील काठावर येते. बरोबर. म्हणजे आपोआप भरती येते. आणि त्याच चंद्राच्या ऊर्जा पूर्ण काळोख्या रात्री जातात, म्हणजे संपून जातात. पृथ्वीवर अजिबात चंद्राची ऊर्जा नसतात, काळोखी रात्र असते, त्या दिवशी अमावस्या असते. समुद्राच्या महाकाय सागराचं पाणी देखील पूर्ण आटून जाते, म्हणजे ओटी लागते. पृथ्वीवर 70% पाणी आहे. बरोबर. मनुष्य देहामध्ये देखील 70 ते 72% पाणी आहे. जो चंद्राच्या ऊर्जाचा प्रभाव पृथ्वीवरील 70 ते 72% पाण्यावर पडतो
तोच चंद्राच्या ऊर्जाचा प्रभाव मनुष्य देहातल्या 70 ते 72% पाण्यावर पडतो, म्हणजे दोन्ही ह्याच्यात. म्हणून पुष्कळदा ग्रामीण भागामध्ये अमावस्या पौर्णिमा आलं का ते झाडणं, भूतालन, खेत आलं, ह्या भूत-खेत वगैरे या संकल्पना काही नाही. या मनाची बिघडलेली अवस्था आहे, कारण त्या चंद्राच्या ऊर्जा डिस्टर्ब झाल्या आहेत त्या काळामध्ये, म्हणून ते तसे प्रकार घडतात. माझ्यासमोर माझं एक उदाहरण आहे. ग्रॅज्युएट झालेली मुलगी आमच्याच भागातली आहे की तिला शेवटी घरातले लोक पागल ठरवायला लागले. हुशार, ब्रिलियंट, BA फर्स्ट क्लास, आणि शेवटी काही उपाय होत नाही म्हणून ते ठाण्यावर नेऊन ठेवण्याची पद्धत आहे, जिथं उतारा करतात वगैरे, ते काय हे जातात ते जातात, मोरपंख त्याच्यावरून घुमवायचे, 8-8 दिवस त्यांना ते ठेवायचे. माझ्या ओळखीचाच होता, म्हटलं का मूर्खपणा आहे का, घेऊन ये म्हटलं माझ्याकडे मुलीला. घेऊन आला. मी म्हटलं त्याची जन्मतारीख, जन्म वेळ वगैरे सांग, सगळं पाहिलं, सांगितलं वगैरे वगैरे. अरे म्हटलं मूर्खपणा करू नको, हा हिचा चंद्र डिस्टर्ब, त्याच्यामुळे सगळं आहे, मी सांगतो तसं कर. त्या पद्धतीने ती चंद्रबला वाढव, तिला ऐकूया. आश्चर्य वाटेल तुम्हाला, त्यांनी मी सांगितल्या पद्धतीने केलं, चंद्राच्या ऊर्जा वाढवल्या. आज ती मुलगी ग्रॅज्युएट झाली आणि इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला MSCB एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंट इंजिनियर आहे. त्याची पत्नी आहे आज आणि फ्रेश आहे. बरं. म्हणण्यामागचा उद्देश असा, या ग्रहांच्या ऊर्जांचा प्रभाव पूर्ण आयुष्यामध्ये पडतो. तसंच चंद्राच्या, म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगितलं चंद्र, तसंच मग शनी, त्याच्या ऊर्जा त्या कशासाठी कारणीभूत आहे, गुरु त्याच्या ऊर्जा त्या कशासाठी कारणीभूत आहे, बुधाच्या ऊर्जा त्या कशासाठी कारण, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण त्या पद्धतीने मग मार्ग सुचवतो आणि त्याचा परिणाम मग आयुष्याला माणसाच्या दिसून येतो. आज आपण पाहतो की न्यूमरॉलॉजी म्हणजेच अंकशास्त्र, त्याच्यावरचा लोकांचा विश्वास वाढतो, याच्याबद्दलच आपण बोलतोय. अनेक मोठे सेलिब्रिटी आपल्या गाडीचा नंबर, मोबाईलचा नंबर, म्हणजे मोबाईलचा अंक सिमेट्रिकल ठेवतात, गाडीचा नंबर ही एकच असतो सर्व गाड्यांचा. किंवा आता आपण क्रिकेटमधले काही सेलिब्रिटी बघितले तर त्यांच्या जर्सीवरचे जे काही नंबर आहेत तर ते या कदाचित तुम्ही सांगताय असं अंक ज्योतिषशास्त्राचाच भाग असावा आणि मग त्याप्रमाणे त्यांना ते यश मिळतंय, असं काही खरंच आहे? सत्यता आहे. बरं. त्याचं कारण असं, तुमच्या जन्मतारखेनुसार काही काही ग्रहांचं बल तुम्हाला मिळणं आवश्यक, मग मी जसं म्हटलं की नाही, किंवा त्या अंकाचं बल तुम्हाला मिळणं आवश्यक असतं, तर तो मिळवायचा कसा, बरं, त्याचे हे मार्ग आहेत. आणि हेही पाहण्यात आलं आहे की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील किंवा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील सुरुवातीला बरेचसे कलाकार आले पण ते सक्सेस नाही झाले. मग ते त्या बाबतीत त्यांना खूप स्ट्रगल करावा लागला, सक्सेस मिळाला नाही. मग ते त्यांनी या मार्गा कोणीतरी सांगितलं म्हणून म्हणा, किंवा त्यांना काही कोणी सूचना दिली, सुचवलं म्हणून ते या मार्गाकडे वळले. मग त्यांनी ज्यावेळेस या पद्धतीचं गायडन्स घेतलं, त्यांनी त्यांच्या नावामध्ये बदल केला स्वतःच्या, किंवा त्यांची जी एखादी फर्म असेल त्या याच्यामध्ये मग खूप चेंज न करता कुठंतरी एक ए एक्स्ट्रा लावला किंवा आय एक्स्ट्रा लावला. अर्थात हे नुसतं ए आणि आय लावल्यानंच होते असं नव्हे, ते संतुलन साधावं लागते. म्हणजे तुमचे भाग्यांक, मुलांक, तुमचा नामांक यांच्यामध्ये कुठेही शत्रुत्व राहायला नको, पूर्ण मित्रत्वाचे संबंध यायला पाहिजे. नाही तर तुम्ही नावामध्ये काहीतरी चेंज केला आणि ते नेमका शत्रू अंक निर्माण जर झाला त्याच्यात तर तो अजून प्रॉब्लेमॅटिक होतो. तर एवढ्या बारकाईने तर त्याच्यामुळे या लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी नावांमध्ये गोविंदा चित्रपटसृष्टीतला विचार घेत आहे, त्यांचं नाव बघा, सुरुवातीचं नाव काय होतं, नंतर काय नाव होतं, टाटा, TA. आता हा विषय पूर्ण विस्तृत जातो एखाद्या वेळेस, त्याच्यामध्ये त्याला अजून हे करून सांगता येईल. पण हे करण्यामागचा उद्देश ती त्यांना ज्या ज्या ग्रहाचं बल किंवा ज्या ज्या अंकाचं बल आवश्यक होतं, त्यांनी ज्या चांगल्या ज्योतिषकाराचं किंवा न्यूमरोलॉजिस्टचं गायडन्स घेतलं आणि त्यांनी त्या पद्धतीने जे चेंजेस करून दिले, त्याचे परिणाम त्यांना आयुष्यामध्ये सक्सेस मिळाले. पण नाही तर बऱ्याच जणांना कोट्यावधी रुपये गुंतवून देखील, सगळ्या पद्धतीच्या सोयी देऊन देखील, पण इथं मुलांक, भाग्यांक, नामांक याच्यामध्ये कुठेतरी शत्रुत्व असल्यामुळे आयुष्यामध्ये सक्सेस नाही मिळाले, अशी बरंच हे आहे. त्याच्या नंतर अजून एक शास्त्र आहे त्याच्यामध्ये, जनरली सूचं साऊंड असणारे जे लोक आहेत ना, ज्यांच्या स्पेलिंगमध्ये, नावामध्ये वगैरे सुनील, सुनीता, सुरेखा, जनरली या लोकांना खूप स्ट्रगल करावं लागतं लाईफमध्ये. सू अंकज्योतिषशास्त्रानुसार सूची साऊंड म्हणावं तेवढी चांगली नाही, सुमित, तर याच्यामध्ये त्यांना एकतर नावामध्ये बदल करणं आवश्यक राहते. कारण हे अनसक्सेस, कारण या स्ट्रगल करून देखील फायदा काही नाही, अशी परिस्थिती यांची निर्माण होते. त्याच्यानंतर आता विषय निघाला म्हणून सांगतो आणि तुम्हाला पटेल किंवा तुमच्या डोळ्यासमोरची उदाहरण आहे म्हणून पटेल. ऑन हे स्पेलिंग ज्यांच्या
नावामध्ये येते ते आयुष्यामध्ये सक्सेसच झाले. बघा तुम्ही आठवून बघा, ॲमेझॉन, बर त्याच्यानंतर ओनिडामध्ये ओन अजून आठवा कोणते कोणते तुम्हाला जर ऑनचे कोणते या ह्याच्यामध्ये देखील कॅनॉन, हे बघा हे कॅनॉन कोणते ज्याच्यामध्ये मध्ये सुरुवातीला शेवटी ऑन असं साऊंड ज्याचं आलेलं असेल ऑनचं, त्यांना तर हे साऊंड चांगले आहे. तर लोक काही कंपन्यांनी न्यूमरॉलॉजिस्टकडे जाऊन या पद्धतीचं नाव चेंज करून घेतलं, ऑनवर आणलेलं. व्हिडिओकॉन, म्हणजे अजून आठवलं ते एक सांगतोच मी. हा बा ज्यांच्यामध्ये तुम्हाला दिसलं की हे चांगलं आणि टॉप लेवलला पोहोचलेलं आहे. तर म्हणण्यामागचा उद्देश काय, या अंकांचा प्रभाव किंवा त्या अंकांच्या ऊर्जा तुम्हाला त्या पॉझिटिव्ह जर मिळायला लागला तुम्हाला सक्सेस देतात. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी 2014 मध्ये पहिला शपथविधी घेतला. तो साधारण 26 मे 2014 त्यांचा पहिल्यांदा शपथविधी झाला. 2019 दुसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले आणि त्यावेळची तारीख होती 30 मे 2019. वेळ होती संध्याकाळी 7ची आणि तिसऱ्यांदा ते आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून विराजमान झाले. ती तारीख होती 9 जून 2024 आणि वेळ होती संध्याकाळी 6ची. पण तिन्ही वेळेला पक्षाला मिळालेलं यश हे वेगळं होतं, सारखं नव्हतं. पण पंतप्रधान मात्र मोदीच झाले. पण तिसऱ्यांदा ज्या वेळेला मोदी पंतप्रधान झाले तेव्हाची त्यांच्या ग्रहांची स्थिती आणि मग ती तारीख ही कशी निवडली गेली असेल, तेव्हा त्यांना या देशाचं नेतृत्व करण्यासाठी त्याचा कितपत सकारात्मक उपयोग होईल किंवा झालाय असं तुम्हाला वाटतं आणि याबद्दल तुम्ही कसं विश्लेषण कराल? या ग्रहांचा वगैरे वगैरे विचार करा, राजकीय क्षेत्राचा जे विचार करत असताना शनीचा विचार करणं नितांत आवश्यक असते. बर. शास्त्रामध्ये शनीला न्यायाधीश मानलं गेलेलं आहे. बर. याला चुकीचं आवडत नाही. हां, समजा तुम्ही चुकीचे कर्म केलंय तर त्याचे पनिशमेंट देईल. आता योगायोग पहा कसा आहे. मोदींची जन्मतारीख आहे 17 सप्टेंबर 1950. बर. तर मोदींचा मुलांक कोणता आलाय? 8. 7 अधिक 1 8. आणि मुलांकाचा विचार करू आधी. आणि त्यांचा पूर्ण भाग्यांक येईल 5, म्हणजे 7/9/1950. तर 7 आणि 8 9 17 17 27 27 आणि 5 32, म्हणजे 5 हा त्यांचा भाग्यांक येईल, बुधाचा अंक आहे. आणि 8 हा त्यांचा मुलांक आहे. पहिल्यांदा पंतप्रधान जे झाले, आता त्यांच्या भूतकाळातला विचार नाही करू, आता त्या याच्यापासून विचार करू आपण पंतप्रधानच्या काळापासून. 26 सप्टेंबर 2014. 26 सप्टेंबरचा मुलांक कोणता येतो? 8. त्यांची जन्मतारीख कोणती आहे? 8. म्हणजे दोघांनी पूर्ण येते. आणि मोदींचा स्वभाव सांगा मला कसा आहे. आत्तापर्यंत तर तुमचं अवलोकन जर केलं, मोदींना खोटारडेपणा आवडत नाही. ना खाऊंगा ना खाणे दूंगा, हे त्यांचं वचन आहे. आणि त्या पद्धतीनं भले आता ते राजकीय क्षेत्र आहे, विरोधक विरोध करणार, वाटेल तशा टीका टिप्पणी करणार, हा राजकीय भाग झाला. पण सत्यता काय ते आपण बघू. त्यांची जन्मतारीख म्हणजे मुलांक 8वर येत आहे, म्हणजे शनीच्या याच्या अंकावर येत आहे. आणि पहिल्यांदा पदग्रहण त्यांनी मोदींनी पंतप्रधान म्हणून घेतलं ते गेलं 8वर आहे. 26 मे 2014 पासून ते आत्ता पंतप्रधान असतानापर्यंतचं त्यांचं वागणं, त्यांचं डिसिजन, निर्णय क्षमता, आणि एखादं चुकलेलं असेल मग ते त्यांच्या मंत्रिमंडळातला माणूस असू दे नाही, त्यांना लगेच तुम्हाला बाहेर काढलेलं दिसेल. किंवा जो अकार्यक्षम वाटला त्याला लगेच पुढच्या मंत्रिमंडळातून त्यांना डच्चू दिलेला आहे. हे कोणता माणूस करू शकतो? ज्याचा 8 अंक आहे, प्रभुत्व आहे, न्यायाधीश आहे, ज्याला कशा भीती नसते या लोकांना. कारण यांनी आयुष्यामध्ये बराच स्ट्रगल केलेला असतो, पाहिलेलं असतं यांनी, आणि हे त्याच्यातून तयार झालेले असतात. तर त्याच्यामुळे त्यांचा 8 अंक असल्यामुळे त्या पद्धतीनेच ते पुढे चालले. त्याच्यानंतर येणाऱ्या देखील तारखा म्हटल्या, नंतर आलेली तारीख कुठली? 30 मे. 30 मे मध्ये देखील 3 हा गुरुचा अंक आहे. तो गुरुचा अंक, आता त्याच्यामध्ये 8 त्यांचा अंक आणि हा 3चा अंक, तर त्याच्यामुळे याला थोडं स्ट्रगल करण्याला भाग पडला असेल या पिरियडमध्ये. म्हणजे 30 मे 2019 या पिरियडमध्ये त्यांना चांगला स्ट्रगल करावा लागला असेल. मग बरेचसे निर्णय कधी लोकांना चुकीचे वाटलेले असू शकतात, त्याच्यासाठी त्यांची बदनामी, त्यांच्याबद्दल नाही तसा अपप्रचार,
या सगळ्या गोष्टी म्हणजे इव्हन त्यांच्या घराण्यावर देखील जायला लोक कमी करणार नाहीत. बरोबर. आणि त्याच्यानंतर 9 जून 9 जून तर 9 जून म्हणजे हा 9 हा अंक मुलांक जो येतो 9 तारखेचा तो येतो मंगळाच्या अंतर्गत. मंगळाला शास्त्रामध्ये सरसेनापती गणलेला आहे. क्रूर ग्रह, तापट ग्रह अशी उपमा आहे आणि आतमध्ये एनर्जी खूप आहे. आत्ता पंतप्रधान यावेळेस पंतप्रधानांची शपथ घेतल्यानंतर 9 तारखेला शपथ घेतला त्यांचा एकतर शनी हा मुलांक आहेच आणि 9चा सपोर्ट त्यांना मिळत आहे. या याच्यात या पूर्ण 2000 यांचा पिरियड राहील 2029 पर्यंत. बरोबर. या याच्यामध्ये जगाला आश्चर्य करण्यासारखे निर्णय तुम्हाला बघायला मिळतील. बर. मग केवळ जागतिक स्तरावरचेच नव्हे देशासाठी देखील देशांतर्गत देखील आणि अगदी ग्रामीण पातळीपर्यंत देखील ज्यांनी कल्पना नसेल केली भारतातल्या कुठल्या लोकांनी जुन्या लोकांनी किंवा नवीन अशा पद्धतीचे देखील निर्णय या पुढल्या 2029 पर्यंतच्या पिरियडमध्ये येतील. कारण हे अंकांचे प्रभाव पूर्णपणे स्पष्ट दिसत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं या माध्यमातून मी एक अजून हे सांगते माझ्या दृष्टिकोनातून मला असं वाटते की शारीरिकदृष्ट्या मात्र त्यांना 2026चा पिरियड थोडासा कठीण जाऊ शकतो. बर. म्हणजे त्या दृष्टीने माझ्या अंदाजानुसार त्यांनी तब्येतीची काळजी घेणं आवश्यक राहील असं माझं एकत्र आहे. कदाचित कमी जास्ती काहीतरी हे होऊ शकेल पण माझा अंदाज असा आहे 2026 ते 27 या दरम्यानचा जो पिरियड आहे हा त्यांच्या शारीरिक दृष्टीने तब्येतीच्या दृष्टिकोनातून थोडासा काळजी करण्यासारखा राहू शकतो. तर हे अंकाचे प्रभाव असे पडत असतात. मोदींच्या शपथविधीबद्दल तुम्ही काही आकडेवारी आणि अंकशास्त्राबद्दल काही उलगडा केलात आणि त्याबद्दल आपण आत्ताच बोललो. अंक ज्योतिषशास्त्रामध्ये एखाद्या अंकाचा जर प्रभाव कमी असेल तर त्याच्यासाठी मग उपाय कोणते आहेत जेणेकरून तो प्रभाव वाढवता येईल आणि मग त्याचा त्या व्यक्तीवरती चांगला सकारात्मक परिणाम होईल. याच्यात अंकज्योतिषशास्त्रामध्येच मी मगाशी जे सांगितलं की जशी वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मकुंडली मांडतो तसंच अंकज्योतिषशास्त्रामध्ये लोशू ग्रीड मांडला जातो. त्याच्यात आपल्या ज्या तारखेला आपला जन्म झाला आहे त्या पद्धतीने विशिष्ट पद्धतीने ते अंक भरण्याची पद्धत असते. आता हे करत असताना समजा मला 5 या अंकाची ऊर्जा आयुष्यात मिळालीच नाही आणि ते माझ्या भविष्याच्या दृष्टिकोनातून यशस्वीतेच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे असं जर माझ्या लक्षात आलं तर ती 5 नंबरची ऊर्जा मला मिळवायची आहे. मग ती कशी मिळवायची आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे 5 या अंकाचे शत्रू कोणीच नाही. बर. हे वैशिष्ट्य आहे अंक ज्योतिषशास्त्रात. इतर अंकांचे कोणना कोणतरी शत्रू आहे पण 5 हा एकमेव अंक असा आहे की ज्याचा कोणताच अंक शत्रुत्वात नाही. तो कुणासोबतही जाऊ शकतो. तो बुधाचा अंक आहे. बर बर. पण नेमकं काय त्याच्या आयुष्यामध्ये 5 हा अंकच नाही आहे त्याच्या ऊर्जाच त्याला मिळत नाही. बुधाच्या अंकात मिळत नाही ते त्याला मिळवायचे आहे. तर अशा वेळेस त्यांनी आपल्या नावामध्ये बदल करून 5 अंकावर नाव आणावं. मग ते फक्त एकल म्हणजे स्वतःचं नाव बदलून आणता येईल का की अख्खं पूर्ण नाव स्वतःचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव असं मिळून आणता येईल 5 अंक याचा प्रयत्न करावा. ते आणायचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर दुसरा एक आता साधारणतः क्रिस्टलचा यूज भरपूर व्हायला लागला आहे. 5 अंकाच्या याच्यानुसार किंवा 2 नंबरच्या 3 नंबर आहे ज्या ज्या पद्धतीचा अंक कमी असेल त्या पद्धतीचं क्रिस्टल वापरून त्याच्या एनर्जी जर आपल्याला घेता आल्या ते घेता येतात. आता जसं 5 नंबरचा तर त्याच्या आता वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये देखील सांगितलेला एक उपाय असा आहे की साधारणतः बुधाची ऊर्जा तुम्हाला आयुष्यामध्ये आवश्यक असेल त्याचे चांगले बेनिफिट मिळावे वाटत असेल तर अशा वेळेस गाईलाचा हिरवा चारा घालावा खाऊ घालावा. विष्णूचा बुधाची देवता विष्णू आहे तर विष्णूचा जास्तीत जास्त जप करावा. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या अंकाचे किंवा वेगवेगळ्या ग्रहांचे उपाय ज्या ग्रहांची ऊर्जा आपल्याला हवी आहे ती मिळवण्यासाठी वेगवेगळे उपाय शास्त्रामध्ये दिले आहे. त्या पद्धतीने गेल्यानंतर त्याचा फायदा आपल्याला नक्की मिळतो. फक्त एवढंच की एकदम पूर्णतः टोटल चेंज आहे पण त्याच्यात काही ना काहीतरी पर्सेंटेजमध्ये फरक पडतो आणि तो फायदा मिळतो. 2000 पूर्वी जन्म झालेले मुलं बर आणि 2000 नंतर जन्माला आलेले सगळी संतती याच्यात तुम्हाला एक विशिष्ट फरक जाणवेल. बर. 2000 नंतर आत्ता सध्या जन्माला आलेले जे आहेत त्यांना 9 नंबरच्या ऊर्जा कमी मिळाल्या आहेत. 2 नंबरची ऊर्जा भरपूर मिळाली. तर तुम्हाला एक लक्षात येईल 2 हा चंद्राचा नंबर आहे अंक चंद्राचा अंक आहे. बरोबर. तुम्हाला हे या 2000 नंतर जन्माला आलेले मुलं लवकर ट्रेसमध्ये येतात लवकर डिस्टर्ब होतात हिंमत खसते यांची
जी ड्रेसिंग पर्सनॅलिटी पाहिजे ती यांच्यात तुम्हाला कमी दिसेल. बर. पण 2000 पूर्वीच्या आधी जन्मलेले म्हणजे 1900च्या शतकामध्ये जन्माला आलेले जे त्यांच्यात तुम्हाला ड्रेसिंग पर्सनॅलिटी जबरदस्त दिसेल. लात मारीन तिथं पाणी काढीन असे, कारण 9 हा अंक त्यांना भरपूर मिळाला. 9 हा मंगळाचा अंक आहे, बरोबर, पराक्रमाचा अधिपती आहे. आणि तुम्हाला त्यांच्यात उद्रेक आवेग हे जास्त हे लवकर डिस्टर्ब होणारे लोक आहेत. हा एक फरक झालेला अंक आणि ते हल्ली जाणवते पण स्पष्टपणे दिसून पडते मुलांमध्ये. खरंय. कारण आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढलाय, हट्टीपणा वाढलाय आणि मग त्याची कारणही आपण शोधत असतो. पण त्याचं खरं कारण कदाचित ज्योतिषशास्त्रामध्ये असं असावं किंवा हे पहिल्यांदाच मी ऐकतोय. नाही आहेच. चंद्र मग अशी म्हटलं मनाचं कारकत्वच चंद्राकडे आहे. आपण ज्योतिषशास्त्र अंकशास्त्राबद्दल बोलतोच आहे. आत्ता सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सध्या भाजपची स्थिती किंवा त्यांच्या इतर मित्रपक्षांची आणि विरोधातल्या असणाऱ्या पक्षांची स्थिती कशी राहील आणि हे अंक ज्योतिषशास्त्रानुसार तुमचा याचा अंदाज काय आहे आणि तुम्ही याबद्दल काय सांगाल? अंक ज्योतिषशास्त्राच्या याच्या बाबतीत देखील भरपूर विचार होतो. आणि साधारणतः आता असं करत असताना कसं आपण राष्ट्रीय स्तरावरच्या पार्टीचा त्यातल्या त्यात जास्ती विचार करतो. राष्ट्रीय स्तरावरच्या पार्ट्या या प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत आणि स्थानिक लेवलचे वगैरे जे काय असतील ते त्यात क्षणापुरते वगैरे असतात. पण जनरली बऱ्याच ठिकाणी नॅशनलाइज पार्टीसोबत वगैरे त्यांचं गठबंधन अमुक दमुक या सगळ्या गोष्टी चालतात. आता या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीची स्थापना ही जी आहे ती 6 एप्रिल 1980 आहे. बरं. आता त्याच्यामध्ये देखील त्यांचा मूलांक हा 6 येतो. मग जसं सांगितलं की 6 शुक्राचा अंक आहे आणि त्यांचा कंडक्टर नंबर किंवा भाग्यांक जो आहे तो 1 वर येतो. बरं. म्हणजे तुमच्या जन्मतारखेच्या बाबतीत 1 मूलांक 1 होता आणि 6 भाग्यांक होता. भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत 6 मूलांक येत आहे आणि 1 भाग्यांक येत आहे. तर भारतीय जनता पार्टीला हे दोन्ही सपोर्टेबल अंक आहेत आणि अतिशय उत्तम अंक आहेत दोन्ही. शुक्र आणि रवी. रवी देखील आता साधारणतः या 30-40 वर्षातलं राजकारण जर विचार केला तर आपण राहूच्या अंतर्गत राजकारणाचा विचार करतो. पण साधारणतः 30-40 वर्षापूर्वीचा राजकारणाचा विचार जर केला तर आपण तो रवीच्या अंतर्गत करतो. बरं. कारण नवग्रहामध्ये राजा जो आहे तो रवी आहे, सूर्य आहे. तर भारतीय जनता पार्टीची स्थापनाच्या हिशोबाने विचार केला तर त्यांना शुक्र आणि रवी या 2 अतिशय उत्तम ग्रहांची ऊर्जा आहे. काँग्रेसचा विचार जर केला तर काँग्रेसचा स्थापना जी आहे ती 28/12/1885 आहे. त्याच तर त्यांना देखील त्यांचा मूलांक जो आहे तो 1 आहे पण त्यांचा भाग्यांक जो आहे तो 8 वर येत आहे. बरं. भाग्यांक 8 म्हणजे शनीचा अंक, 1 रवीचा अंक. दोघंही पितापुत्र आहेत पण दोघे एकमेकाचे कट्टर शत्रू आहेत. अरे बापरे. रवी शनीचा तेवढा राग नाही करत पण शनी वडिलांचा खूप राग करतो. आता आणि त्याच्यानंतर आता स्थानिक लेवलवर जर विचार केला, आपल्या महाराष्ट्राचा विचार केला, आता प्रत्येक पार्टीचा विचार करतो तर खूप लांब जाईल पण एका पार्टीचा परत विचार करून आपण हे करू. शिवसेना. बाळासाहेब ठाकरेंनी 19 जून 1966 शिवसेनेची स्थापना केली. आता शिवसेनेचा मूलांक 1 आणि भाग्यांक 2 आहे. बर. आता या तिघांची मूलांक भाग्यांक सांगितले तर या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला ना आत्ताची सध्याची परिस्थिती केली तर याच्या स्ट्रॉंग किंवा मजबूत बाजू जी आहे ती भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्यासोबत येणारे जे आहेत त्यांची राहील. बर. प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते विधानसभेचं क्षेत्र असतो, स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या निवडणुका असतो, जिल्हा परिषद पंचायत समिती वगैरे असतो. या इतर पक्षांपेक्षा यांच्या जागा जास्तीच राहतील किंवा यांचं प्रभुत्व हे तुम्हाला स्पष्टपणाने जाणवते. बाकी या 2 पक्षांची अवस्था अशी आहे की काँग्रेसचं देखील 1 मूलांक आहे आणि 8 भाग्यांक आहे. जोपर्यंत काँग्रेसचं कर्तृत्व चांगलं होतं गेल्या 100 देशात जोपर्यंत त्यांना चांगला सपोर्ट मिळत गेला, त्यांना यश मिळत गेलं, सत्ता मिळत गेली. पण त्यांचा भाग्यांक 8 आहे. मी तुम्हाला सांगितलं न्यायाधीश आहे शनी. जसे तुम्ही चुकायला सुरुवात केली तसं तुम्हाला फटका मारणं सुरू केलं शनीने. आणि जी अधोगती लागली ती लागलीच. कारण हा त्याला सहनच होत नाही शनीला. तो मग स्वतःचा मुलगा असो नाही नातेवाईक असो कोणी हे नाही पाहतो. माझ्या अति जवळचा नातेवाईक काय माझा खास आहे. चूक केली तरी पनिशमेंट आहेच.
तर शनीने जसे काँग्रेसने आयुष्यामध्ये चुका करणं सुरू केलं तसं शनीने त्याला पनिशमेंट करणं सुरू केलं आणि आज अवस्था काय बघा. आणि त्याच्यानंतर आता शिवसेनेचा जर विचार केला, शिवसेनेला देखील एक हा मुलांक मिळाला आहे. म्हणजे त्याला की औट घटकेचं का ना मुख्यमंत्री पदाचं सुख नाही आलं औट घटकेचं, पण मनावर नियंत्रण नाही आहे. कारण त्यांचा भाग्यांक आहे 2 चंद्र, तो त्यांचा तो टोटली डिस्टर्ब आहे. बरोबर. काय निर्णय घ्या त्याने हे सुचत नाही. खरंय काय आणि त्याच्यामुळे स्वतःहून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याची अवस्था त्यांची आहे. बर. आता असंच जर प्रत्येकाचं मग अजित पवार असतील किंवा राज ठाकरे असतील, शरद पवार असतील, असं विस्तृत विचार करतो म्हणलं तर खूप एक वेगळा एपिसोड आपल्याला त्याच्यावर करावा लागेल. आणि त्यात प्रत्येकाचे भाग्यांक मुलांक वेगळे आहेत, त्यांची निर्णय घेण्याची क्षमता आणि त्याच्यासोबत इतरही बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत असतात. त्याच्यासोबत येणारे लोक कोणते काय वगैरे या आता साधारणतः या 3 लोकांचा जर विचार केला, भाजपा, काँग्रेस आणि शिवसेना मूळ याच्यात, तर याच्यात एक लक्षात येईल की याच्यामध्ये सगळ्यात मोठं पारडं यावेळेस किती नेमकं येईल हे नाही आत्ताच सांगू शकत. कारण उमेदवार जे उभे राहणार आहेत त्यांचे देखील मुलांक भाग्यांक कसे आहेत, त्यांना का कुठून सपोर्ट कसा मिळतो याच्यावरही डिपेंड करते. पण तरी पण ओव्हरऑल सगळ्या पार्ट्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपालिका असो, नगरपंचायत असो, महानगरपालिका असो, या सगळ्या ठिकाणपेक्षा यांच्यापेक्षा बाजू भारतीय जनता पार्टीची सरसच राहील हे मात्र नक्की. नक्कीच. एकूण अंक ज्योतिषशास्त्राबद्दल आपण बऱ्याच काही गोष्टींबद्दल आपण चर्चा केली, अनेक काही रहस्य आपण उलगडलीत. मला असं वाटतं की आमच्या प्रेक्षकांना ज्योतिष हे शास्त्र आहे हे पटलं असेल आणि मग या ज्योतिषशास्त्रांचा प्रभाव मानवी मनावर कसा होतो किंवा अगदी पक्षांच्या स्थापनेपासून आत्ताच्या त्यांच्या कामगिरीपर्यंत तो कसा होत आलेला आहे याच्याबद्दलही तुम्ही त्याचा उलगडा केला आहे. तुम्ही आमच्या सत्यवेद माध्यम समूहामध्ये आलात, मनमोकळा संवाद साधलात, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो. मी पण आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण सत्यवेद माध्यम समूहाने मला आपल्या या ठिकाणी येऊन बोलण्याची संधी दिली, आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली, यापासून मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आपल्या प्रेक्षकांसाठी असाच जर पुढे मागे कधी योग आला तर याविषयी असे विस्तृत आपण एखादी एपिसोड्स तयार करता आले तो करण्याचा प्रयत्न जरूर करू. प्रेक्षक हो, वैदिक ज्योतिषशास्त्र आणि अंक ज्योतिषशास्त्र याबद्दल आज आपण नागपूरहून आलेले गिरीश जोशी यांच्याशी संवाद साधला. वैदिक ज्योतिषशास्त्र आणि अंक ज्योतिषशास्त्र याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेतली. तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.